गोसाई साहेबांनी जिराडाने विजयभाई या संकल्पना निर्माण केली की पड्यार भावचे आता एकत्र राहा राहा आणि पड्यार भावचे आपली खाते खाते किंवा कोणत्या वाडी वस्तीने रेवा नाही हा सगळा आपले पंचित काय कोणी आणि सगळा जण आपण एकत्र लावीन मीटिंग लेवल नियोजन किशोरबाईचं करायला जिरडामे म्हणे होया फोनवर वाद केली ओरडामे म्हणे विरोध करत हो बरोबर काय विजयभाई विरोध का करत हो की आपण समाजाला खटे पण काही पण आडी अडचण खटे पण काही सगळं समाज प्रत्येक जातो मिळेल वही अडचण पर जावड्या आणि पुन्हा में राजगुरुनगर में प्रकरण होतो नानी छोकऱ्याने मगवाळ छोकऱ्याने तो बलात्कार करून भोटे मारा की तो बाहेर तर भोटोय म्हणजे उराडा में प्रत्येक गावरामा प्रत्येक जाता आहे सगळ्याला पुढाकार लिहिन मोर्चा वगैरे काढण्याचा निवेदन प्रत्येक जातो एकत्र जावी म्हणजे आगे माहोल है एखादा कोणता तो आपण पड्यार भावकी में किंपरतो अडचण आवी तो પછી जमा काय केवर बाकी रहा की તમારે પડાર ભાવકી ઘણી પટ્ટી है અને તમારે પડાર ભાવકી સગळं તમે गोळा करो आणि તમારે अडचण તમે निस्तारो नो आपण क्यू शकेगा नो मला वाटतो कदाचित मला मानून वाटतो अगला वाद खरी आहे का खोटी आहे सगळा तुम्ही मान्यवर हो तुम्ही पण मला आम्हाला मार्गदर्शन करो पण नो होऊ शकेगा की તમારે પડાર ભાવકી ઘણી પટ્ટી है અને તમારે પડાર ભાવકી પર આવેલી અડચણ है તો તમારે પડાર ભાવકી તમે गोळा करा તમારી अडचण તમે सॉल्व करा बा हमारे कहा मारूड्या आणि होऊ शकेगा कदाचित यानंतर मी काय घेऊ की जे आहे बाकीरा पर बाकीर समाज में किंवा बाकीर जाताना जे एखादं मॅसेज व्हायला होगा त्याच याला कांदा काम पर म्हणून पड्यार भावची मीटिंग दिलेली आहे आणि बाकीर जाताना बोललो कोणी म्हणजे काही आहे एखादं खटे पण आपार जात सोडून खटे पण बाकीर जाताना काही तो अडचण हवी तो आपार पड्यार भावची आपले काही करू सगळा प्रत्येक गावरा मान्यवराने नवयुवाने फोन पर कॉन्टॅक्ट करेन सगळा एकत्र हो आणि उरी अडचण आपले मकवाळ होगा घटाड बाकी अदर जातो होगा उरी अडचण असतो आता सगळा पड्यार भावकी सगळा पडेल जाईल वारी अडचण सॉल्व करू जेणेकरून वाट वाटे का की एखादा आपण समाज पर कधी पण अडचण आवी तो हे पड्यार भावकी सगळा या मिळेल आवे हे आणि आपण अडचण सॉल्व करे उमेश जातीवाद काही करता कोणी भले वारी एकी आहे समाज में पड्यारी भावकी एक ही है पण उमर जातीवाद काय बोली की अमुक जातरोज हे आपल्या गावा नको नुवारा गैरसमज काही करवड बोली फक्त आपल्या गैरसमज बाकी जाता रो दूर करवड आहे दुसरा विषय नो है की हा संकल्पना सूची महत्वाची संकल्पना आहे घाईवाली संकल्पना आहे जे आपण मला की बरोबर कुठे अशी दिली त्या संकल्पना सुचेली आहे दुसरा विषय नो आहे की आज उरी संकल्पनाने उरा कांदा गावरा बराचसा मान्यवर उरा भाई काका बाकीरावाने सपोर्ट करू आणि संकल्पनाने गेले महिनो दीड महिने किंवा घरने भारा पडेल प्रत्येक गाव वाडी वस्ती में जाईल प्रत्येकाने निरोप देईल सगळ्यांना आज मीटिंग आज आटे बोलियो खरोखर आणि वरो आपले कौतुक करून आणि वर आभार मारून वरो त्या घणो मोठं काम करेल आहे दुसरा विषय नो आहे की इथे संकल्पनाने काही घेऊ गेले दीड महिने भारा पड्या आणि काही वेळ घेऊ की आपणच काही पड्यार भाईला काय विरोध करता बराच हा विषय मांडलेला आहे किंवा विरोध करता अरुण भाई आपण सगळं जाळा दूर सगळं एकत्र बिंदू दिलं म्हणून मी हा अरुण भाई सारखं एक काही उतरोपट बघतो मी काही कोणी पण जत्रो मध्ये बोलतो आम्ही उतरो बोलू घेऊ दुसरा विषय काय आहे इतरोपटी संकल्पना इतरोपट विषय भारी लेपड्या आणि याने विरोध करायला आपणच पड्यार भाई का वो पड्यार भाई पड्यारा आहे काय घेतला आहे आपण मालूम कोणी मी सध्या थोडा प्रकार बोलू पुढे वहां लगे होगा कभी लगवा दे मला आणि पूछा दे की तू भर सभा में हमारा नुगा बोलो तो काही होगा देखांगा नंतर दुसरा विषय नो है की एक प्रमाणे उदाहरण देऊ की जंगलराम आहे वाघ जातो रे आणि वाघने वाघ काय मारे हरा मारे वो खावा बेटे आणि हा सगळा जंगलात आहे सगळा वाघ आहे हरा काही आहे वाघ काही आहे सॉरी हरा मारून खातो रे आणि उराज वाटपासून गदो जातो रे गदो काय की तो कुत्रो मारून का खाय पडे वाघ काय यार मैं वाघ हूं मैं हरा मारा तुम्हारा कुत्रो मारे बन के पड़े तो कोण हा कुत्रो से गदो उनकी लड़ाई करवा भाई जाए वाघ थी वाघ काय यार मैं हरा मारे ना कुत्रो के पड़े तो आपे चला के अपरा राजा खाने પછી દોયે જहाँ मैं कटे जाए वाघ जंगल राजा दूसरा बड़ा वाघ खन जाए हजू काय के वाघ काय के की मैं हरा मारी आणि आ हे हा गदो केपड्यो कुत्रो केपड्यो तो गदो काय के कोणी हा कुत्रो છે પછી સિંહ काय के जंगल राजो त्या कुत्रो છે रे तो हरण પણ હું काय के આ कुत्रो છે तो પછી नंतर ने जाव प्रबंध केवाने जाय प्रबंध नंतर ने वाघ पूछे की आ हरण तू कुत्रो का घेतो तो जिरा गदारा नांदे लगीन तू पुरा हराने कुत्रो संकेतो तेवढा गदार नांदे आपण लगवार बघे एवढा गदा आपण समाज में घणा भरीत पडेल आहे आत्मनिर्भर केवळ आहे जय हिंद जय महाराष्ट्र